हॅलो, नमस्ते. इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आपण 4.1 मधील जवळजवळ 6व्या गणिताला आलेलो आहोत. आतापर्यंतची गणिते तुम्हाला समजली असतील. मी सरावासाठी तुम्हाला गणित दिलेली आहे. तुमच्या काय शंका असतील त्या मला कमेंट्स करून सांगत चला. जोपर्यंत तुम्ही तुमच्या शंका मला सांगत नाही तोपर्यंत तुमच्या शंकेचं निरसन होणार नाही आणि माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही याची माहिती सुद्धा मला मिळणार नाही. तर प्लीज कमेंट्स करा. तुम्हाला गणित सोपी वाटतात की नाही, किंवा अजूनही काही शंका आहेत, किंवा गणित शिकवण्याची मेथड बदलली पाहिजे, काय असेल ते कमेंट्स करून सांगा. त्यानुसार आपल्याला गणित घेणं तुम्हाला समजून घेणं सोपं जाईल. होय की नाही बाळांनो? मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत चला. कारण मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा पहिल्यांदा तुमच्याजवळ पोहोचेल आणि तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल. होईल की नाही बाळांनो? चला तर मग आपण 6व्या गणिताला आलेलो आहोत. बघा काय आहे. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. एअर कंडिशनर म्हणजे काय? एसी. वरील जीएसटीचा दर दिलेला आहे त्यांनी. सॉरी, सीजीएसटीचा दर दिलेला आहे. सीजीएसटीचा आणि एसजीएसटीचा दर सेम असतो, माहिती आहे ना तुम्हाला. मग सीजीएसटी 14% असेल तर एसजीएसटी 14%. त्यावरून जीएसटी आपल्याला काढणं सोपं जाईल, दोन्ही प्लस करून. तर बीजकात खालील बाबी किती दर्शवले आहेत ते काढा. पहिलं काय काढायचं आपल्याला? एसजीएसटीचा दर. कारण आपल्याला माहित आहे सीजीएसटीचा दर आणि एसजीएसटीचा दर सेम असतो. हा 14% आहे म्हटल्यानंतर हा पण 14% असणार. एसी वरील जीएसटीचा दर. जीएसटीचा दर कसा काढतो आपण? सीजीएसटी अधिक एसजीएसटी. 14 अधिक 14 28 आलं. कारण हे 3 मार्काला गणित विचारलं जाईल. एसीची करपात्र किंमत. इथं करपात्र किंमत दिलेली नाही, कारण ही एकूण किंमत आहे, टोटल किंमत आहे. किती आहे? 51,200 एकूण किंमत आहे. त्याच्यामध्ये जीएसटी ऍड आहे. जीएसटी त्याच्यामध्ये मिळवलेला आहे. तर बघा चला, आपण हे गणित अतिशय सोपं आहे. आपण दिलेल्या सूत्रांचा उपयोग करून सोडवूया. पहिल्यांदा काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. एसीची करासहित किंमत, बरोबर का? एसीची, कारण एसीच म्हणू, एअर कंडिशनर म्हणजे एसी, कारण इथं त्यांनी एसी दिलेलंच आहे ना. एसीची करासहित किंमत किती दिलेली आहे? 51,200 रुपये, बरोबर की नाही? त्यानंतर आपल्याला काय काढायचंय? काय दिलेलं आहे त्यांनी? सीजीएसटीचा दर. सीजीएसटीचा दर किती दिलेला आहे? 14%. एवढी माहिती त्यांनी दिलेली आहे. याच्यावरून आता पहिलं बघा, एसजीएसटीचा दर. सीजीएसटीचा दर आणि एसजीएसटीचा दर समान असतो. आता म्हणून काय म्हणायचं? सीजीएसटीचा दर बरोबर एसजीएसटीचा दर बरोबर किती येणार आहे? 14%, दोन्ही मिळून. आता दुसराकडे एसी वरील जीएसटी. जीएसटी कसा काढतो माहिती आहे ना? राज्याला भरलेला कर आणि केंद्राला भरलेला कर हे दोन्ही ऍड होऊन जीएसटी येतो. म्हणून जीएसटी बरोबर जीएसटीचा दर काढायला सांगितले. जीएसटीचा दर बरोबर काय येणार आहे? एसजीएसटीचा दर अधिक सीजीएसटीचा दर, बरोबर की नाही? मग हा 14%, हा 14%. 14 आणि 14 किती झाला? 28%. त्यांनी काय भरलेला आहे? एसीवर जीएसटी हा भरलेला आहे. हा जीएसटीचा दर आहे, काढलेला आहे. आपण पहिल्यांदा कुठलं काढलं? एसजीएसटी काढला. हे पहिल्याचं उत्तर काढलं का नाही? 14%. हा पहिल्याचं उत्तर काढलं. एसी वरील जीएसटी हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढलं. आता एसीची करपात्र किंमत. करपात्र किंमत म्हणजे काय? मूळ किंमत, जी आपण त्याला
ऍड 51,200 असे दिलेले आहेत की जीएसटी ऍड करून दिलेले आहेत. मग करपात्र किंमत काढत असताना काय करायचं बघा. करपात्र किंमत कशी काढायची आपण एवढं पुसून घेऊया. करपात्र किंमत कशी काढायची. करपात्र किंमत एक्स मानूया. करपात्र किंमत एक्स मानू सॉरी करपात्र किंमत एक्स मानू. बघा करपात्र किंमत एक्स मांडलेली आहे. मग एकूण किंमत इथं भरलेली आहे करासहित म्हणजेच जीएसटी बरोबर का. एकूण किंमत कशी आहे जीएसटी सह बरोबर का. बरोबर काय करतो आपण सूत्र आपलं आठवतंय ना. करपात्र किंमत हे सूत्र लक्षात ठेवायचंय बाळांनो. तुम्हाला दिन आणि स्वतंत्र अधिक काय करायचंय जीएसटी दर गुणिले करपात्र किंमत हे आपलं सूत्र आहे. मग एकूण किंमत किती आहे 51,200 बरोबर. करपात्र किंमत किती मांडली आपण एक्स. जीएसटीचा दर किती काढलाय आपण 28% गुणिले इथं करपात्र किंमत एक्स. नेहमी काय करतो आपण दोन्हीतला एक्स कॉमन घेतो. अधिक सोडवूया. एक्स कॉमन घेतला म्हणजे इथं काय नाही म्हणजे एक उरला 1 अधिक 28/100 बरोबर का. आणि एक्स काय करूया दोन्हीतला कॉमन काढला म्हणजे 100 एके 100 आणि 100 आणि 28 128 छेद किती आले 100 आणि हा एक्स. हे इथं किती आहेत 51,200. नंतर आता इथं सोडवूया बघा. लक्षात येणार नाही तुमच्या इथंच घेऊया. 51,200 गुणिले उलटून करूया. वरती 100 लिहायचं खाली 28 लिहायचं बरोबर काय येणार आहे एक्स. आता आपल्याला काय केलं पाहिजे ह्या 28 न याला भागले पाहिजेत. बघा 28 चोक 512 येतात का नाही बघा बरं. 28 गुणिले 4 8 चोक 32 2 हातच्याले 3 3 चोक 12 13 14 15 येत नाही 152 येते. म्हणजे बघा मग किती ना भाग जातोय 28च्या पाड्यात ही संख्या 512 ही संख्या अगदी असणारच आहे. आता बघा किती ना भाग जातोय 28 ला शेवटी 2 येईल. 8 संग 8 8 7 56 8 90 72 9 न बघूया 9 8 72 2 हातच्याले 7 9 दुनी 18 अधिक 7 15 25 बसतोय का नाही बसत. बसतोय का बघा बरं 28 न भाग बसतोय का 128 आहेत सॉरी त्यामुळं प्रॉब्लेम व्हायला इथे 128 आहेत. 128 चोक आलेच पाहिजेत. 128 चोक 8 8 चोक 32 हातच्याले 3 4 दुनी 8 9 10 आणि 11 1 हातच्याला 1 4 1 4 आणि 5 बरोबर 28 चोक. ते नुसते आपण काय घेतले होते 28 घेतले होते. 28 चोक हे 2 शून्य म्हणजे किती आले आपले बघा आता हे 400 आणि हे 2 म्हणजे 40,000 आले. ही काय झाली करपात्र किंमत किती आली आपली 40,000. मग काय लिहायचं आपण करपात्र किंमत 40,000. आता पुढचं काय काय विचारलेलं आहे बघा इथे लिहूया. एसीची करपात्र किंमत 40,000. एसीची करपात्र किंमत किती आली बरोबर 40,000 बरोबर. त्यानंतर काय विचारलं जीएसटी एकूण रक्कम म्हणजे जीएसटी किती भरला हे काढायचं आहे आपण. आपल्याला जीएसटी कशावरती काढला जातो ह्या करपात्र किमतीवरती जीएसटी काढावं लागणार आहे. किती टक्के दर आहे 28%. म्हणून बघा आता काय काढायचं आहे जीएसटी
रक्कम जीएसटी बरोबर करपात्र किंमत गुणिले सूत्र आहे आपलं हे करपात्र किंमत गुणिले दर. करपात्र किंमत किती आहे 40,000. हे सूत्र आपण तयार केलेलं आहे. दर किती आहे 28. म्हणजेच किती येणार 400 गुणिले 28. बघा 8 गुणिले 4 8 चोक 32 2 हाच्याले 3 4 दुनी 8 9 10 आणि 11 112 म्हणजेच 11,200 रुपये काय भरलेलं आहे त्यानं जीएसटी भरलेलं आहे. जीएसटी भरलेलं आहे 11,200. आता हा जीएसटी आहे. आता पुढे सांगितलेलं आहे का आपल्याला सीजीएसटी ची रक्कम. सीजीएसटी ची रक्कम याच्या निम्मी असणार आहे. मग डायरेक्ट आपण इथं असं काढू सीजीएसटी बरोबर जीएसटी छेद 2. मग जीएसटी किती आहे 11,200 छेद 2 बे पंचे 10 एक उरला बेसक्क 12 किती आली 5,600 रुपये काय भरली सीजीएसटी. सीजीएसटी भरली 5,200 म्हणून एसजीएसटी पण समान असणार आहे. सीजीएसटी बरोबर एसजीएसटी म्हणून एसजीएसटी बरोबर किती असणार आहे 5,600 रुपये. आहे की नाही सोपं बाळांनो. या प्रकारची गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. गणित अतिशय सोपी आहेत. समजावून घेणं फार गरजेचं आहे. जितकं प्रॅक्टिस होईल तितकं तुम्हाला सोडवणं सोपं जाईल. मी शिकवलेलं आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू बाळांनो.